1907 मध्ये मॅट्रिक्सची परीक्षा पास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. अर्थशास्त्र समाजशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला. 1912 रोजी मुंबई विद्यापीठातून ते बी.ए. ही पदवी घेऊन बाहेर पडले. त्यांना बडोदा संस्थान येथे नोकरी लागली आणि त्यानंतर 1 वर्षाच्याच कालावधीत त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. दुःखाचे आभाळ कोसळल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडेही खचले नाहीत. त्यांनी त्यांचे प्रयत्न चालूच ठेवले आणि त्यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. सयाजीराव महाराजांनी काही परदेशात उच्च शिक्षणासाठी काही निवडक विद्यार्थ्यांची निवड केली. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होते. आता कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश झाला. तेथे त्यांनी M.A. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर शिक्षणाची आवड असल्याने आणि त्या जिद्दीवर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये कॉलेजसाठी भरणारी फी खूप असल्यामुळे त्यांना अर्धच शिक्षण पूर्ण करून परत भारतात यावं लागले. तर त्यांनी भारतात परत येऊन शिक्षकाची नोकरी करून पैसे गोळा केले आणि परत ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी तेथे बार ॲट लॉ ही पदवी घेतली. तर ही अशी पदवी घेतल्यानंतर परदेशातील शिक्षणातून त्यांना बऱ्याच गोष्टी जाणवल्या की तेथे जातीभेद हा कधीच केला जात नाही. तिथल्या लोकांना दुसऱ्या माणसाची जात कोणती आहे, धर्म कोणता आहे याबद्दल कधीच प्रॉब्लेम नसतो. तर आपल्या भारतातच असे का? तर यावर त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यानंतर अजून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे परदेशात नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी वाव दिला जातो आणि त्यामुळे माणसाची उत्तरोत्तर एक प्रगती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप शिक्षण घेतले. B.A., M.A., PhD, DSc, बार ॲट लॉ, LLD अशा बऱ्याच पदव्या घेतल्या आणि त्यांनी अभ्यास करून अशा गोष्टी सांगितल्या की वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्माच्या आणि परंपरेच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाला विज्ञानाच्या व तर्काच्या कसोटीवर बसवून पाहिलं पाहिजे आणि जगातील लोकशाही हे राष्ट्र मानवी हक्कांना प्राधान्य देतात. मग आपल्या देशात कोट्यावधी लोक हक्कापासून वंचित का? हा त्यांना प्रश्न पडत असे. त्यानंतर त्यांनी आपल्या गोष्टी ह्या विविध पेपरांच्या मार्फत, मूकनायक ह्या पेपराच्या मार्फत ते लेख देऊ लागले. तसेच बहिष्कृत भारत यांसारख्या वृत्तपत्रातून त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि त्याला प्रसिद्धी मिळत गेली. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या जिद्दीने हे उच्च शिक्षण केले आणि जगासमोर एक आदर्श निर्माण केला.